मागच्या भागात आपण अर्थशास्त्र व व्यावसायिक अर्थशास्त्र यांचे अर्थ व संकल्पना बघितली. आज आपण व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याख्या व स्वरूप पाहणार आहोत. व्यावसायिक अर्थशास्त्र हे अर्थशास्त्रापेक्षा वेगळे असले तरी ते अर्थशास्त्राचा महत्त्वाचा भाग आहे. व्यावसायिक अर्थशास्त्राची माहिती करून घेण्यासाठी या अर्थशास्त्राच्या व्याख्या महत्त्वाच्या ठरतात. या व्याख्या विविध दृष्टिकोनातून तयार केल्या गेल्या आहेत. सर्वप्रथम व्याख्या जी आढळते ती म्हणजे स्पेन्सर व सेलिगमन यांची. स्पेन्सर व सेलिगमन यांनी व्यवस्थापकाच्या दृष्टिकोनातून व भविष्यकालीन नियोजनाच्या माध्यमातून सिद्धांत व व्यवहार यांचा समन्वय कसा साधता येईल याबद्दल सांगितले आहे. डॉक्टर मार्शल यांनी व्यावसायिक अर्थशास्त्र ही एक कला आहे असे म्हटले आहे, कारण व्यवसायाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून योग्य संकल्पना व त्यातील निष्कर्ष यावर कार्यवाही कशी करावी हे यामार्फत समजते. तसेच संख्यात्मक दृष्टीने व्यवसायाचा अभ्यास कसा करावा हेही मार्शल यांनी सांगितले आहे. तिसरी व्याख्या जी आपण पाहणार आहोत ती म्हणजे हेन्स मोटे व पॉल यांची. हेन्स मोटे व पॉल म्हणतात की व्यावसायिक निर्णय घेण्यामागे ज्या अर्थशास्त्रीय तत्त्वांचा वापर करावा लागतो त्यालाच व्यावसायिक अर्थशास्त्र असे म्हणतात. व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप. साधनसामग्रीच्या दुर्मिळतेनुसार व्यावसायिक अर्थशास्त्र व तसेच व्यवसायामध्ये निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या समस्या या दोन्हींवर व्यावसायिक अर्थशास्त्र काम करताना दिसते. व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप विचारात घेता व्यवसाय संघटनात अनिश्चितता बऱ्याच प्रमाणात आढळते. त्यामुळे व्यावसायिकांना व्यवसायाचे नियोजन करणे व योग्य निर्णय घेणे हे अत्यंत गुंतागुंतीचे ठरते. यासाठी अर्थशास्त्रीय दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. यामध्ये प्रामुख्याने मागणी, पुरवठा, किंमत व नफा यांचा विचार केला जातो. याच माध्यमांद्वारे व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप लक्षात येते. व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप 2 भागात विभागलेले गेले. पहिला भाग हा साधनसामग्रीच्या दुर्मिळतेवर अवलंबून असतो, ज्यामध्ये 5 महत्त्वाच्या बाबींचा विचार केला गेलेला आहे. यामध्ये साधनसामग्रीची दुर्मिळता मर्यादित साधनांवर व मनुष्याच्या अमर्याद गरजा यामध्ये बांधलेली असते. या 2 बाबींचा विचार करता व्यवसायाच्या अर्थशास्त्रात केला जातो. मर्यादित साधनांमधून अमर्याद गरजा कशा पूर्ण कराव्यात यांचा विचारही यामधूनच करण्यात येतो. कोणत्याही वस्तूचे उत्पादन करायचे, ते कसे करायचे व कोणासाठी करायचे, तसेच ते कोठे करायचे इत्यादींचा विचार यामध्ये केला जातो. म्हणजेच ज्या ठिकाणी किंवा ज्या भागात व्यवसाय सुरू करायचा आहे तेथील भौगोलिक व सामाजिक तसेच राजकीय गोष्टी यामध्ये येतात. व्यावसायिक अर्थशास्त्राचा दुसरा भाग म्हणजे व्यावसायिक समस्येनुसार पाहण्यात येतो. म्हणजेच व्यवसायाच्या अंतर्गत येणाऱ्या समस्यांचा विचार यामध्ये केला जातो. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहता सर्वप्रथम येणारी अडचण म्हणजे योग्य निर्णय क्षमतेचा अभाव. हा अभाव दूर करण्यासाठी व्यवसायाचा अभ्यास योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. निर्णय घेताना संस्थेचे सॉर्ट अनालिसिस होणे देखील गरजेचे आहे. SWOT यामध्ये सॉर्ट हा शब्द येतो. S stands for strength, W stands for weaknesses, O stands for opportunities and T stands for threats. म्हणजेच तुमच्याकडे असणारी ताकद, तुमच्याकडे असणारा कमकुवतपणा, तुमच्याकडे येणाऱ्या संधी व त्याचबरोबर येणारे अडथळे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास व्यवसायाच्या दृष्टिकोनातून करणे गरजेचे ठरते. यामुळे व्यवसायाचे प्रबंधन उत्तमपणे चालवणे सहज शक्य होते. व्यवसायामधील स्पर्धेचा वापर व्यवसाय वाढवण्यासाठी कशा पद्धतीने करण्यात येईल हे देखील यावरून समजण्यात येते. हा अर्थशास्त्राचाच एक भाग आहे.
आर्थिक सिद्धांताचा विचार करताना सूक्ष्म स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करता येतो. व्यवसायांतर्गत म्हणजेच मागणीची लवचिकता, सीमांत खर्च, बाजारपेठेची रचना या बाबींचा अभ्यास, तसेच बाह्य वातावरणाचा विचार करताना कर सुधारणा, राजकीय अस्थिरता, तंत्रज्ञानातील बदल, कायदेशीर सुधारणा इत्यादींचा विचार केला जातो. व्यवसायामध्ये प्रामुख्याने उत्पादनाचा विचार करण्यात येत असल्याने त्या संबंधित बाबींचा म्हणजेच श्रम, भूमी, भांडवल व संघटन याबद्दल येणाऱ्या समस्यांवरील उपाययोजना शोधल्या जातात. यावरून अर्थशास्त्राचे स्वरूप आपल्याला सहज स्पष्ट होते. धन्यवाद.